आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला वेरूळमध्ये इथल्या मंडळींनी निमंत्रण दिलं होतं आणि योगायोगानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वा ज्योतिर्लिंग आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं देखील दर्शन घेता आलं, समाधीचं देखील दर्शन घेता आलं. तिथे महाराजांना देखील भेटलो, त्यांच्या काही उपक्रमांची पाहणी केली आणि गुरुपौर्णिमेच्याच दिवशी हा योग आला, हे माझं भाग्य आहे. साहेब अभिजित दिपके जे आहे ते पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची छळ आहे, त्यामुळे पुन्हा आंदोलन करू असं दिपके म्हणतात. नाही, दिपकेनी काय म्हटलंय मला म्हणजे माहिती नाही, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं आणि त्याचा श्रेय घेण्याचा अनेक लोक जो प्रयत्न करतात ते फार चुकीचं आहे. कारण विद्यार्थ्यांनी ज्या भावनेतनं आंदोलन केलं, नीटबद्दल जी काय पेपरफुटी झाली होती त्या भावनेतनं आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनामध्ये जे राजकीय काही पुढारी घुसले ते मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं त्यांचा ट्रॅक बदलण्याचं काम करत होते. आणि दिपकेजी जे काय बोललेले आहेत त्याचा विचार नक्की सरकार म्हणून सरकार करेल, केंद्र सरकार करेल. कुठच्याही नाहक विद्यार्थ्याला त्रास होणार नाही ही भूमिका देखील सरकारची असणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की सरकार नक्की त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि त्याच्यावर मार्ग काढेल. साहेब कंगना राणावत त्यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी झेंजीला गटारछाप तरुण असं म्हणलं. ते विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांचं आंदोलन हे थोडं समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं तिथं भाषा बोलली गेली किंवा नरेंद्र मोदी साहेबांबद्दल बोलली गेली हा एक भाग वेगळा आहे. तर खरं तर पंतप्रधान महोदय हे संविधानात्मक मोठं पद आहे. परंतु विद्यार्थ्यांची जी भूमिका होती की नीटच्या बाबतीतली की नीटची पेपरफुटी झालेली जी आहे, नीटच्या बाबतीमध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे तर अशा लोकांना देखील मदत मिळाली पाहिजे. नीटच्या बाबतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं की ज्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत त्याच्यासाठी 10 कोटी दंड, 10 कोटी कारावासाचं बिल देखील सभागृहामध्ये आणलेलं आहे. त्याच्यावर देखील चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकार देखील म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र सरकारनं देखील या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात त्याच्यामध्ये देखील सोल्युशन काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्ग काढतात. पुण्यात अमित शहा यांचा दौरा आहे, त्याला काँग्रेस विरोध करणार. 1 तारखेला आहे. 1 तारखेला मला जी माहिती आहे ती रोहित टिळक जे आहेत त्यांचं जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानमार्फत अजित डोवाल साहेबांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला आहे असं मला माहिती आहे. आणि त्या कार्यक्रमाला अमित शहा साहेब येणार आहेत. तो एका स्वतंत्र संस्थेचा कार्यक्रम आहे आणि त्या संस्थेचा कार्यक्रम असताना आणि लोकमान्य टिळकांच्या नावानं असणारा जो पुरस्कार आहे तो द्यायला स्वतः अमित शहा साहेब येत असताना काँग्रेसनं त्याला विरोध करणं किती योग्य आहे हे आत्मचिंतन काँग्रेसनं करणं गरजेचं आहे. मी आपल्याला आठवत असेल 4-5 दिवसापूर्वी देखील सांगितलं की विद्यार्थ्यांचं आंदोलन हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. विद्यार्थ्यांच्या मनातल्या त्या भावना आहेत आणि विद्यार्थ्यांचं वाईट व्हावं की विद्यार्थी कुठच्या तरी वेगळ्या ट्रॅकवर जावे ते सरकार म्हणून आमची अजिबात भूमिका नाही. परंतु काँग्रेसनं ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये हे काय आम्ही विरोधक म्हणून बोलत नाहीत. जे सोनमजी बसले होते उपोषणाला त्यांच्या धर्मपत्नीने देखील सांगितलं. एवढंच कशाला अरविंद केजरीवाल देखील बोलले की राहुल गांधी ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या घरावर गेले त्यावेळी देखील सांगितलं. त्याच्यामुळे काँग्रेसनं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्याचा वापर करू नये ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे. साहेब जरांगे पाटलांनी आंतरवली सराडीत बैठक बोलावली, राज्यभरातील मराठा समाज बांधवांना एकत्र केले. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता. नाही, मनोजजींनी कशासाठी बोलवले मला माहीत नाही, परंतु मनोजजी हे स्वतः प्रसाद लाड साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत. मी देखील अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करतो. विखे पाटील साहेब देखील चर्चा करतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील त्या शंकांचं निरसन आम्ही नक्की करू. पण अशात तुमच्या भेटी कमी झाल्या जरांगे पाटलांची. मी मध्ये भेटलो ना 8 दिवसापूर्वी. त्यांचे चिरंजीव जेव्हा आजारी होते आणि ते लिलावतीला होते तर मी माझ्या माहितीप्रमाणे पहिला जाणारा मंत्री होतो. त्यांच्यावर तिथं चर्चा 2-2.5 तास केली. मी त्यांच्या मुलाच्या तब्येतीची चौकशी केली. त्याच्यामुळे असं काही नाही माझ्या भेटी कमी झाल्या आहेत किंवा भेटी कमी होणार आहेत. शेवटी राजकीय संबंध, आंदोलनाचे संबंध आणि वैयक्तिक संबंध हे वेगवेगळे असतात आणि माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध देखील आहेत ते राजकारणाच्या पलीकडचे आहेत. तटकरेंनी जे ते 2 दिवसापूर्वी शहांची भेट घेतली होती, काल मोदींची भेट घेतली. राजकीय घडामोडी घडतात काय दिली? आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची काही स्वतःची विकास कामं असतील, मतदारसंघातली कामं असतील
किंवा राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी अमित शहांबरोबर काही पक्षाच्या संदर्भात चर्चा करायला सांगितलेली असेल, त्या माध्यमातून ते भेटले असतील, बोलले असतील. सर कंगना वक्तव्याची चर्चा सुरू आहे. ते म्हणतात की शेतकऱ्यांना त्रास झाला जाईल मात्र उद्योजकांना त्रास होऊ नका, असं उद्योगमंत्री म्हणून तुम्ही कसं बघता? शेतकरी हा बळीराजा जो आहे हा आपला देशाचा राज्याचा कणा आहे, तो आपला अन्नदाता आहे. त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम काळजी ही आम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांची बळीराजाचीच घेतली पाहिजे. आपल्याला एक कायदा सांगतो, ज्यावेळी पाणी टंचाई होते तेव्हा पहिलं पाणी आपण कोणाला द्यायचा निर्णय घेतला आहे तर तो शेतकऱ्यांना म्हणजे माणसाला पाणी द्यायचा हे केलेलं आहे. हे पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल. नंतर दुसरा टप्पा जो आहे तो उद्योगाचा असेल किंवा अन्य ठिकाणचा हा नंतर येतो. त्याच्यामुळे ज्या अर्थी बळीराजाची काळजी सरकार अतिशय महत्त्वाच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घेते, त्याच्यामुळे पहिलं प्राधान्य हे बळीराजालाच आहे, कारण तो आपला अन्नदाता आहे. सर यालाच लागून एक प्रश्न आहे, जे कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली, उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यावर 1 लाख कर्ज असेल तर यादी जी प्रसिद्ध झाली तर 80,000 कर्ज दाखवण्यात आले, मध्ये 20,000 कोण भरणार असा प्रश्न उपस्थित होतो. नाही, या संदर्भात मला देखील आता 1-2 फोन आले होते, म्हणजे मी गाडीत असताना देखील फोन आले होते. मी स्वतः कृषी मंत्री महोदयांशी या संदर्भामध्ये बोलणार आहे. हे सगळ्यांच्याच बाबतीत झालं नाही, काही ठिकाणी किरकोळ पद्धतीनं झालेलं आहे, परंतु आज छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर आत्ता मला याच पद्धतीचे 2 फोन आलेत आणि मी कृषी मंत्र्यांशी आजच बोलणार आहे. म्हणजे बँका असे म्हणतात की आम्ही मूळ रक्कम माफ करणार, व्याज तुम्ही भरा. नाही, या संदर्भात कृषी मंत्र्यांशीच बोलणं आवश्यक आहे आणि वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी बोलू. सर कंगना रनावत ने जो है जेन जी को गटर छाप का है, साथ में उनके पेरेंट्स के लिए भी कुछ अपशब्द इस्तेमाल किए। नहीं, ये उनका मेरे ख्याल से इंडिविजुअल मत है, ये हमारे पार्टी का हमारा मत नहीं है. जो स्टूडेंट लोग हैं, जो विद्यार्थी लोग हैं, उन्होंने जो आंदोलन किया था उनके मांगों के लिए किया था. नीट में जो प्रॉब्लमेटिक सिचुएशन क्रिएट हुई थी इसलिए उन्होंने वो आंदोलन किया था. ठीक है, जो कोई वहाँ पॉलिटिकल इन्फ्लुएंस देके बोल रहे थे, काम कर रहे थे, वो बात अलग है. लेकिन जो विद्यार्थी हैं उन्होंने नीट के लिए आंदोलन किया था और उनका एजुकेशनल उनको सिक्योरिटी देना, एजुकेशन को संरक्षण देना ही हमारी जिम्मेदारी है. इसलिए कंगना मैडम ने जो कुछ बोला है ये मेरे ख्याल से उनका प्राइवेट मत रहेगा, यानी इंडिविजुअल मत रहेगा. ये हमारा पार्टी का, हमारे लोगों का मत नहीं है. कपिल सिब्बल जी से चर्चा के बाद अभिजीत दिपके ने कहा है कि जब तक केंद्र सरकार जो है जहाँ जहाँ बीजेपी शासित राज्य है वहाँ से बच्चों पे जो FIR हुई है वो पीछे नहीं लेते हैं, तब फिर से हम प्रोटेस्ट करेंगे. ठीक है ना, उन्होंने कहा है, अभी केंद्र सरकार उनकी सुनेगी, उनसे बात करेगी. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.